नमस्कार मित्रांनो, मी राम हरिखांडेकर. आज शेळीपालन या विषयामध्ये आपण ऑनलाईन प्रशिक्षण आजचा व्हिडिओ आहे. आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कळालं की जर वाचायचं असेल तर जगायचं असेल तर आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपल्या शरीरामधील प्रोटीनचं प्रमाण वाढावं यासाठी अंडी उत्पन्न, मांस उत्पन्न या काळामध्ये आपल्याला कळालं की शेळीपालन या व्यवसाय किती चांगला आहे आणि प्रोटीनचं प्रमाण भविष्यामधलं चांगलं आहे. कारण आपण ज्या भागात काम करतो महाराष्ट्रात, समजा आपण अंड्याचं उत्पन्न सगळ्यांना वाचण्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल, हे प्रोडक्शन घ्यायचं आहे तर अंड्याचं, मांसाचं. कारण कोरोनाच्या काळामध्ये कळलं की मटण प्रत्येकाला लागत होतं, अंडी लागत होतं. अंडे खूप असं महागात गेले होते. कारण आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये कळलं की कॉन्ट्रिब्युशन आपल्याला जेवणाच्या ताटावर कळालं आपल्याला की त्याचा जास्त विचार करायचं गरज नव्हती. कारण ही आता प्रोसेस आता आपल्या व्यवसायाकडे आता पायाकडे आपल्या भक्कमपणे आपलं उभं राहण्यासाठी मदत होणार आहे. आता हेच खूप फायदा होणार आहे कोरोनाच्या काळात. कारण आपल्या आता कोरोनाच्या काळामध्ये कळालं की जेवणाच्या ताटामध्ये आपल्या प्रोटीनचं प्रमाण ठेवणं हे आता आपल्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना कळालं की माझा आहार हा चांगला असायला पाहिजे. कारण प्रोटीनचा सप्लाय आपल्या शरीराला हा सर्वात मोठा गरजेचा विषय. कारण प्रोटीनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचं होतं. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कळालं की आपल्याला अडचणीत आणायचा प्रयत्न केला ह्या कोरोनाच्या काळात. नंतर आपल्याला हे प्रोटीनचं प्रमाण शरीरामध्ये वाढवायचं असेल तर हे प्रोटीनचं प्रमाण आपल्याला कशापासून भेटणार आहे. तर पहिली गोष्ट तर 2 प्रकारचे आपल्याला प्रोटीनचे सोर्स म्हणजे 2 प्रकारचे सोर्स आहेत. त्यामध्ये आपल्याला एक पहिला सोर्स म्हणजे आपल्याला ॲनिमल सोर्समधून आपल्याला दुधापासून म्हणजे गायचं दूध, तूप असं हे ॲनिमलजन्य. आणि आपल्याला समजा वनस्पतीजन्य असं खूप काही त्याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण असलं परंतु आपल्याला त्याच्यामध्ये एक फरक आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला प्राण्यामध्ये जर पक्षी प्राण्यामध्ये आलं तर अंडी, दूध, मांस, कोंबडीचं चिकन, मटण याच्यामध्ये हे ॲनिमलजन्यमध्ये एवढं म्हणजे येतो. दूध झालं, तूप झालं. आणि ह्याच्यामध्ये आपण काय जर वनस्पती प्रोटीनमध्ये जर आपण विचार केला तर काय होतं, तर आपल्याला समजा शरीराचं जी भूक आहे, हाऊस आपला पूर्ण काय होणार आहे. जशी आपला असं वनस्पतीजन्य प्रोटीन खाल्ल्यामुळे जसं आपल्या शरीराला जर समाधान भेटणार नाही, परंतु समजा अंडी, दूध, मेंढीचं मटण, बोकडाचं मटण हे खाल्ल्यानंतर जितकं आपल्याला समाधान वाटणार आहे. खरंच बाबा आज जेवण पोटभर झालं आणि मस्त झालं. कारण प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे याच्यामध्ये. भविष्यामध्ये आपल्याला मार्केट, या व्यवसायाला बहुत मार्केट आहे. आणि असंच आपल्याला काहीतरी असं पटवून सांगून आपले एकदम मार्केट कोंबडी पालन, दूध पालन, ॲनिमल्स याच्यामध्ये आपल्याला वाढलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला समजा देशी वंशाच्या कोंबड्या आपल्याला भरपूर आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण चांगलं आहे. बॉयलर आहे, लेअर आहे, अशा सर्व ते पण आपण खाऊ शकतो. याच्यामध्ये एकदम चवदार म्हणलं तरी उस्मानाबादी बोकडाचं मटण एकदम जगात चविष्ट भारी आहे. कारण असं एक महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये असं एक माणसं रस्त्यावर उतरले होते. असं कोरोनाच्या काळामध्ये कोल्हापूर बोकडाचं मटण खूप वाढलं होतं भाव कोल्हापूरमध्ये. प्रशासनाला रस्त्यावर उतरायला लागलं की बोकडाचे मटण कमी करा. त्यामुळे असं आहे ना, त्यामुळे भविष्यामध्ये खूप मार्केट होणार आहे. आणि व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये कमी आहे. का असं पुणे जिल्ह्यात एक मोलाई देवीचं नाव आहे. तिथं असं बोकडं कापत नाहीत. इथं मेंढराचं मटण खूप मार्केट आहे.
कारण आपल्या ज्या आपण ज्या शेळीसोबत काम करतो, शेळीचं दुधाचं इतकं महत्त्व आहे. हे महत्त्व सांगण्यासाठी एकच वाक्य मी सजेस्ट करेन, एकच वाक्य बोलेन, माझ्या आईचं दूध ज्या प्रमाणे आहे त्याचप्रमाणे हे शेळीचं दुधाचं महत्त्व इतकं महत्त्वाचं आहे. आपण या दुधाच्या व्यवसायामध्ये सुद्धा आपण मार्केटिंग करू शकता. जर आपण समजा आपण महाराष्ट्राच्या बाहेर जर गेलो, कारण पश्चिम बंगालच्या बाहेर गेलं की गाढव, डुक्कर असे वनस्पती तिथं त्या खाल्ल्या जातात. कारण तिथं समजा हे आपलं बोकडाचं त्याचं मटण कमी आहे, कारण तिथं त्यामध्ये त्यांना अन्नाचा उपयोग म्हणून प्रोटीनचं प्रमाण त्यामध्ये आहे, म्हणून पश्चिम बंगालमध्ये आपण अन्नामध्ये उपयोग केला जातो. कारण ह्या कोरोनाच्या मागले आपण काळ होता, त्या काळामध्ये जर आपल्याला ते वाचायचं, कोरोनाच्या काळापासून वाचायचं असेल तर प्रोटीनचं प्रमाण खूप आपण समजा शेळीपालन व्यवसायामध्ये आपण जर उतरलात, कारण ह्याचाच आपल्याला एकदम टाईम कधी सक्सेस करण्याचा, नेमकं आपण गोट फार्म तयार कधी करायचं हे सक्सेस कोरोनाच्या काळातच आपल्याला कळालं की व्यवसायामध्ये उतरण्याचं एकदम योग्य वेळ कोणती आहे, हीच वेगळी वेळ होती. आणि त्याच वेळेमध्ये आपण जर पैसा खूप मार्केटिंग आलं होतं शेळीपालन व्यवसायाला प्रोटीनचं. आपण समजा एखादा व्यवसाय समजा सुरू करायचा, किराणा मालाचं दुकान, कपड्याचं दुकान असं टाकायचं आहे. आपण काय म्हणतो, वेळ शोधतो आपण नेमकं कधी व्यवसाय टाकू, का टाकू. तर याच्यामध्ये सणावाराचा कालावधी, कपड्यात दुकान टाकलं की समजा दिवाळी टायमाला दिवाळी लगेच चालू शकतं. समजा असंच हेच आपण दुसऱ्या व्यवसायामध्ये समजा डेअरी फार्मिंग, पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग आणि शेळीचं दूध असं व्यवसायामध्ये काय कधी सुरुवात करायची, केव्हा स्टार्टिंग करायची. तर आज सुरुवात करा, आता सुरुवात करा. आणि या व्यवसायाला आपण शेळीपालन व्यवसायाला आपण ह्या व्यवसाय आता सुरू केला तरी अडचण येणार नाही. कारण महाराष्ट्रातून या कोरोनाच्या काळात भरपूर शेतकरी या कोरोनाच्या काळामध्ये उतरले आणि ते सक्सेस झाले. कारण व्यवसाय समजा म्हणलं आपण समजा मोठ्या प्रमाणात सुरू करायचा का, तर 200 यानं सुरू करा, 4 करा, 5 करा, 6 करा, 50 करा. पण एकच गोष्ट आहे की व्यवसाय करा. आपण समजा याच्यामध्ये एक नियम होतो की 10 शेळ्याला समजा 10+1चं युनिट आपण व्यवसाय सुरू केला पाहिजे. कारण 10पर्यंत आकडा गेला की आपला 10+1 20+2 असं आपण या व्यवसायामध्ये नियोजन केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्या समजा आपण शेळीपालन व्यवसाय करायचा आहे, तर आपण शेळीपालन व्यवसाय करताना 0 बजेटवर काम केलं पाहिजे. कारण प्रत्येक पॉईंटमध्ये मी सजेस्ट करत असतो की 0 बजेटवर काम केलं पाहिजे. खर्च शून्य कमी करायचा, आपल्याला शेतकऱ्याचा बेनिफिट वाढवायचा आहे. याच्यामध्ये आपण तळमळीनं व्यवसायामध्ये आपण 0 बजेटचा विचार केला पाहिजे. आणि आपण शेळीपालन व्यवसाय 0 बजेटवर आपण कसा तयार करायचा हे आपण एकदा विचार केला पाहिजे. याच्यामध्ये असे भरपूर भाग आहेत. कारण आदिवासी भागातील भरपूर शेतकरी आहेत, कारण त्यांनी आजूबाजूच्या परिसरावरच 0 बजेटवर खर्च तयार केले आहेत. तोच व्यवसाय आपण समजा मोठ्या प्रमाणात करायला गेलं तरी खर्च भरपूर होतो. त्यामुळे आपला खर्च कमी करायचा आणि नफा वाढायचा आहे. कारण दुसरी एक गोष्ट म्हणजे आपल्याला समजा त्यांची पिल्लं आहेत, ते पिल्लाचं समजा हिवाळ्यामध्ये आपण गेल्यानंतर गरमी वाढण्यासाठी एक यंत्र होतं असं. कारण प्रत्येक गोट फार्म बघितल्यानंतर आपल्याला समजले तर फोटो आहे. कारण आपण ज्या भागात आपण 1, 2, 3 असंच आपण आपल्याला 2-4 शेळ्यापासून सुरुवात करावी. आणि या व्यवसायामध्ये आपण व्यवसाय वाढवला पाहिजे. कारण आपण समजा या व्यवसायामध्ये खनिज
खरं 10 ग्राम शेंगदाणा, 10 ग्राम मिनरल्स मिक्सचर आणि 100 ग्राम शेंगदाणा पीठ ह्याच्यामध्ये आपण हे सक्सेस मुद्र करून जे आपला शिळीचं प्रजनन क्षमता आहे, त्याची गाभण काळाची क्षमता आहे, गर्भाशय आपलं त्याचं राहण्यासाठी आपण समजा याचा उपयोग केला पाहिजे. आपण समजा हे व्यवसाय करत असताना सुरुवातीच्या काळात आपल्याला जर शेळी पालन करायचं आणि सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला पहिली एक जात म्हणजे ती उस्मानाबादी शेळीची जात. कारण आपण दुसऱ्या शेळीची जात कोणती निवडावी तर उस्मानाबादी ही शेळी ही एकदम काटकर, मजबूत, चांगली चांगली. समजा ही उस्मानाबादी शेळी कुठं भेटू शकते? ही उस्मानाबादी शेळी आपण उस्मानाबाद, बीड, लातूर या भागामध्ये खूप चांगली शेळी आहे. हे सगळं या भागात आढळून येते. ही शेळी चांगली असल्यामुळे ही रोगप्रतिकार शक्ती आहे. तर समजा हे व्हिडिओ समजा बघत असतील शेतकरी तर मी तुम्हाला फोन नंबर देतो 9673793916. हे आपण समजा एक उस्मानाबादी ब्रीड ओळखायची कशी, तिचं व्यवस्थापन कसं करायचं, आपलं शेळी पालन व्यवसाय कसं करायचं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय. कारण जे आपण शेळी पालन व्यवसाय करत असताना जे आपलं जे एक सिस्टीम आहे ते तयार करणं. कारण आपण समजा गोट फार्म आहेत, प्रत्येक त्या गोट फार्मला भेट देणं, माहिती करून घेणं हे गरजेचं आहे. हे गरजेचं असल्यामुळे जर आपण हे आपले बारीक बारीक नियम आहेत, ह्या नियम अटी पाळून जर आपण शेळी पालन व्यवसाय केला आणि आपण एक बिझनेस स्वरूपात आपण ह्या व्यवसायाला एक जोड देणार आहोत. कारण आपला जो रेशो आहे तो सक्सेस रेशो वाढन. कारण आपण शेळी पालन व्यवसाय करत असताना महाराष्ट्रभर आपलं समजा गोट फार्म तुम्ही बघू शकता. अगोदर समजा दुसऱ्याचा गोट फार्म बघा, तिथं लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, असे गोट फार्म बघा. कारण तिथली कष्ट करण्याची कॅपॅसिटी आहे ती आहे. आपल्या इथे एक शेतकरी त्यांनी आपण समजा सुरुवातीला त्यांनी एकदम साध्या स्वरूपामध्ये गोट फार्म उस्मानाबादी शेळीपासून सुरुवात केला. त्यामध्ये त्याला सुशिक्षित नसून त्याने आपल्या समजा विदेशी आपल्या दुसऱ्या राज्यातली जात आहे, जे शिरोई, बिटल असेल त्या भागामध्ये सुद्धा त्या शेतकऱ्यांना आपलं दुसऱ्या जातीमध्ये निवडलं. कारण त्याला अनुभव तितका आला. कारण हे उस्मानाबादी शेळीमध्ये समजा तो मुरला. कारण आता त्यांनी आता बिटल, शिरोई, सोजत अशा या जातीमध्ये काम करायला सुरुवात केली. कारण आपल्याला पण याचा अनुभव आला. व्यवसाय आपण समजा सुरुवात कशी करायची त्याच्यामध्ये कळालं. कारण ही व्यवसाय मला एक सांगायला एक आवडेल की जे काही असे गरीब शेतकरी आहेत असे व्हिडिओ सुद्धा आपल्याला बघू शकतात. कारण कमी खर्चातले व्हिडिओ आहेत. त्याच्यामधून आपल्याला एक समजतं की आपण जो व्यवसाय करत आहात त्यामध्ये आपले पशुपालक आणि पशुधन आपलं अगोदर सुरुवात करताना त्यांना समजन की एकदम किती खर्चामध्ये सुरू करावा. कारण समजा त्याचे व्यवसाय म्हणजे त्यांना माहिती नाही, त्यांना काही समजत नाही. अशामुळं त्यांनी एकदम कमी खर्चातले आपले गोट फार्म आहेत त्यांना भेट दिली पाहिजे. त्यांना समजा माहिती नसते, त्याच्यामुळं त्यांचं भरपूर नुकसान होतं. त्यांचं समजा यूट्यूबवर खूप व्हिडिओ आहेत. तुम्ही आदिवासी भागातील व्हिडिओ बघू शकता. कारण त्यांच्या झोपड्या ते एकदम साधं राहणीमान परंतु उच्च जातीच्या आहेत. त्याच्यामुळे आपण हे शेळी पालन व्यवसाय मी सजेस्ट करेन की शेळी पालन व्यवसाय करा. असा व्यवसाय तुम्हाला मी तुम्हाला म्हणजे माहिती सांगतोय तेव्हा. त्याच्यामुळे समजा माझं एक यूट्यूब चॅनल नाव आहे संघर्ष गोट फार्म यूट्यूब चॅनल. त्याला आपण 7-8 व्हिडिओ आहेत माझे संघर्ष गोट फार्म यूट्यूब चॅनल. कारण आपण याच्यामध्ये 1-2 व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे आपण समजा 0 रुपयामध्ये कसं आपण समजा आपल्याला गोट फार्म आपले एकदम कसं तयार करू शकतो याच्यामध्ये आपण तुम्हाला
कारण भरपूर शेतकऱ्यांना मी भेट दिली, त्यांच्यामध्ये आदिवासी भागातील माझ्या आया बहिणी त्या व्हिडिओमध्ये आहेत आणि त्यांचा शेळीपालन व्यवसाय एकदम सक्सेस रेशो कसा आहे त्याच्यामध्ये आपण सक्सेस करू शकतो. त्याच्यामुळं आपण समजा महाराष्ट्र शासनाच्या सुद्धा योजना आहेत, त्यांच्या योजनामध्ये आपण लाभ घेऊ शकता. त्याच्यामुळे आपण हे व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकतो. आपण समजा या शेळीपालन योजनाबद्दल म्हणलं तर महाराष्ट्र शासनाची एक योजना नाविन्यपूर्ण योजना, ही योजना ही आपल्या महाराष्ट्र शासनाची आहे. आपण समजा याच्यामध्ये सर्व प्रकारच्या आपल्या मानव प्रजाती उतरू शकतात. मध्ये ST, ओपन, SC याच्यामध्ये आपण ही योजना 10 शेळ्या प्लस 1 बोकड आणि 2 दुधारू पशु म्हणजे 2 म्हशी नाही तर 2 गाई असं हे एक आहे. आपण समजा याच्यामध्ये मेंढीचं पण सुद्धा आपण याच्यामध्ये करू शकतो. 1000 कोंबड्याचं एक युनिट आहे. अशी नाविन्यपूर्ण योजना आहे. आज आपण याच्यामध्ये लाभ घेऊ शकतो. आणि आपण समजा आपला शेळीवाडा आहे, शेळीवाडा तयार करण्यासाठी 15,000 रुपये समजा आपलं अनुदान आहे आणि त्याच्यामध्ये 3,000चं विमा सकट आपण आपल्या शेळ्यावर उतरू शकतो. ST साठी आणि SC साठी जर 75% अनुदान आहे, आपण त्याचा लाभ घेऊ शकतो. आणि ओपन साठी 75% असं आपण या योजनेमध्ये आपण उपयोग करू शकतो. कारण याच्यामध्ये आपण जर समजा गुगलला सर्च केलं महाराष्ट्र पशुधन, त्याच्यामध्ये आपण समजा लिंक ओपन होऊन आपल्याला समजा ऑनलाईन फॉर्म तुम्ही या योजनेचा भरू शकता. कारण अशीच प्रोसेस एक करत आहे. आपण समजा या योजनेचा लाभ घेत असताना समजा कोणाला भेटलं पाहिजे. कारण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण त्यांचा संपर्क साधून आपण त्यांना योजनेबद्दल माहिती विचारून आणि माहिती घ्यावी. कारण त्यांचं पंचायत समितीचं कार्यालय आहे, तिथं आपण एखाद्या पशुधन अधिकाऱ्याला जर विचारलं तर नाविन्यपूर्ण योजनेबद्दल मला माहिती सांगा, 10+1चं युनिट करायचं आहे असं आपण समजा त्यांना विचारू शकतो. आपण जर शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर असं योजनेचा लाभ घेऊ शकता. आणि समजा आपलं ही नाविन्यपूर्ण ही योजना एकदम साधी योजना आहे. याच्यामध्ये 10+ युनिट असल्यामुळे एकदम कमी योजना आहे. आपण समजा मोठ्या स्वरूपात जर काम करायचं असेल तर नाबार्डसोबत काम करू शकता. नाबार्ड समजा 100 शेळ्यांचं नियोजन आहे, त्या योजनेचा आपण समजा लाभ घेऊ शकता. मागायला बंद झाली होती कोरोनाच्या वेळेस, तर आता ती सुरू झाली आहे. याच्यामध्ये जर आपण याच्यामध्ये एक कंडिशन आहे, याच्यामध्ये नाबार्डची एक कंडिशन आहे, कोणत्या का बँकेचं कर्ज घेणं हे एक आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आपण समजा आपण एक विचार केला तर मी SC असेल तर समजा आपण समजा 100 शेअरचं तर 33% आपल्याला अनुदान भेटणार आहे. आणि जर आपण समजा ओपन कॅटेगरीचं असेल त्याच्यामध्ये समजा आपण समजा 100 शेळ्या मागं तर 25% सबसिडी भेटते आणि 75% आपण स्वतः भरायचे. असंच आपण ज्या व्यवसायामध्ये असा सबसिडीचं नियोजन आहे, अशा पद्धतीने आपल्याला सबसिडी मिळणार आहे. म्हणून आपल्याला समजा आपण नाबार्डचं कर्ज आहे, समजा कर्ज काढलं आणि ते समजा नाबार्डचा काही संबंध येत नाही. समजा आपण 100 शेळ्याचं जर आपण नियोजन केलं, समजा आपण बँकेकडून आपलं 45% कर्ज घेणं हे आपला महत्त्वाचं आहे. आता गेल्या काही दिवसापासून समजा नाबार्ड हे ना पोर्टल ते आता ऑनलाईन काम सध्या करत आहे. त्याच्यामुळे समजा आपण या कंपनीला काम करू शकतो. समजा आपण नाबार्डसोबत काम करतो आणि 30 दिवसाच्या आत जर आपण त्याच्यामध्ये आपल्याला प्रोसेसमध्ये आपल्याला जायचं आहे, असंच व्यवसायामध्ये काम करायचं आहे. आणि नाबार्ड ह्या कंपनीचं काम आहे, नाबार्ड ह्याचं काम ऑनलाईन पोर्टल काम चालतं.
आपण शेळीपालन व्यवसायाकडे वळा आणि सक्सेस व्हा. असंच आपण ऑनलाईनमध्ये काम करत आहोत असून शेळीपालन व्यवसाय महत्त्वाचा आहे. तुम्ही चांगल्या या याच्यामध्ये मार्केटिंग स्किल असं काहीतरी करा आणि व्यवसायामध्ये वळा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.